नमस्कार मंडळी, वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आयर्न, फायबर, कॅल्शियम आणि प्रोटीननी भरपूर प्रमाण असलेले ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत, तेही एकदम सोप्या पद्धतीने। काय असतं, आपल्या महिलांमध्ये नेहमी कंबर दुखणं, पाठ दुखणं, रक्त कमी होणं म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणं असे प्रॉब्लेम नेहमीच होत असतात आणि त्यासाठी हे लाडू अगदी रामबाण उपाय आहे। काय घेतले इथे आता बघा, 1 वाटी बारीक कट केलेले बदाम घेतले, 1 चमचा तूप टाकलं, मस्तपैकी छान असं खरपूस भाजून घेतलं। अर्धी वाटी मी इथे काजू घेतले, तेही थोडंसं तूप टाकून छान असं खरपूस भाजून घेतले। इथे आपले काजू भाजून झालेत छान असे। त्याच पॅनमध्ये इथे मी पिस्ता घेतले अर्धी वाटी अक्रोड, अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया, अर्धी वाटी टरबूजाच्या बिया। ह्याच्यामध्ये पण 1 चमचा तूप टाकून छान असं खरपूस भाजून घ्यायचं। भोपळ्याच्या बिया आणि टरबूजच्या बिया दुकानामध्ये सहज मिळतात। इथे छान असं खरपूस भाजून झाले, ते बाजूला काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपण थोडंसं किसमिस घेतले, तेही भाजून घेऊया। आता इथे बघा, मी 2 चमचे सफेद तीळ आणि 2 चमचे खसखस घेतले। आता खसखसमध्ये आपल्या हाडांसाठी आणि थायरॉइडसाठी खूप उपयुक्त आहे। तसंच तीळ ह्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहेत। इथे मस्तपैकी खरपूस भाजून घेतले आपण। ह्याच्यामध्ये सुकं खोबरं घेतले 1 वाटी, तेही भाजून घेतले। आता इथे बघा मखाणे घेतलेत, मखाणेही पण आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मखाणेमध्ये कॅल्शियम आणि भरपूर सारखे प्रोटीन वगैरे भरपूर प्रमाणात आहेत आणि हे मखाणे आयुर्वेदाने चांगले आहेत किंवा त्याला मान्यता दिलेली आहे। आता ते मखाणे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। आता इथे बघा खजूर घेतलाय। आता खजूर मी इथे ओला घेतलेला आहे। खजूरमधले बी काढून घेतले आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं इथे। आता हे आपण जे मिश्रण एकत्र करून घेऊया ड्रायफ्रूटचं। आता मखाण्याची मी इथे बारीक पावडर करून घेतले मिक्सरला वाटून, ती सर्व मिक्स करायची। इथे आता आपण मखाण्याची पावडर आणि ड्रायफ्रूट्स सर्व मिक्स करून घेऊया। आता बघा, हे लाडू 10 ते 20 मिनिटांमध्ये सहज बनवून होतात। 1 महिना मस्तपैकी टिकतात आणि खास करून लहान मुलांसाठी पण खूप फायद्याचे आहेत। रोज 1 लाडू लहान मुलांनी पण खायला पाहिजे, मुलांची बुद्धी तल्लख होते। तसेच डायबिटीज लोकांसाठी पण खूप फायद्याचे आहेत, कारण ह्याच्यामध्ये गूळ नाही आहे, साखर नाही आहे, त्याच्यामुळे हेही फायद्याचे आहेत। आता आपण जो मिक्सरला खजूर बारीक करून घेतला होता बघा, इतका छान बारीक झालेला आहे। आता आपण बारीक केलेला खजूर ह्याच्यामध्ये पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून छान असं परतून घ्यायचं। ते छान असं आपण परतून घेऊया, कारण बघा सुरुवातीला कडक होता, आता तो सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे। जसं हळूहळू गरम होतं तसं ते मेल्ट व्हायला लागतं खजूर। आता इथे छान असं मेल्ट झालेलं आहे, मऊ झालेलं आहे। इथे 5 ते 6 मिनटं मला लागली खजूर मऊ करायला। आता मऊ झालेल्या खजूरमध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स मिक्स केलेले आहेत ते टाकून घ्यायचे। आता इथे सर्व मिक्स करून घेतलं, एका भांड्यामध्ये काढून घेतलं, मिक्स केलं आणि गरमागरम आपण आता हे लाडू वळून घ्यायचे आहेत। लाडू वळताना दोन्ही हाताचा वापर नाही केला तरी चालेल, एका हाताने पण सहज लाडू वळतात, कारण ह्याच्यामध्ये गूळ साखर काही नाही, फक्त त्याच्यामध्ये खजूरचा ओलेपणा जो आहे त्याच्यानेच हे लाडू छान बांधले जातात। आणि इथे आपले लाडू बघा छान असे तयार झालेत। ह्याप्रमाणे एक एक लाडू आपण आता सर्व तयार करून घेऊया। लाडू बनवत असताना गरम गरम असेल त्याच वेळेला बनवायला घ्यायचे, थोडंसं हलकं म्हणजे हाताला चटका लागे इथपर्यंत पण गरम नको। आता मी इथे डेकोरेशनसाठी थोडीशी खसखस भाजून घेतली, ती लावून घेतली, कारण खसखसचे फायदे पण खूप छानच आहेत। आता इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसे झाले आहेत ते। थँक्यू।